भूतदया ही एक अत्युच्च प्रतीची मानवी भावना म्हणून गणली जाते. दारी आलेल्या अनोळखी व्यक्तीला सुद्धा विनमुख पाठवणं म्हणजे मानवतेविरुद्ध केलेला घोर अपराध असंच सहृदय व्यक्तीला वाटत असतं. या भावनेपायीच दारी आलेल्याच्या हाती खाण्यासाठी आधी गुळाचा खडा ठेवून मग पिण्यासाठी 2 घोट द्यावेत अशा प्रथा सुसंस्कृत समाजाचा स्थायी भाव झालेल्या दिसतात. याहून उच्च कोटीची वागणूक संत सज्जनांकडून होत असते. अशी उदाहरणं आपल्याला पदोपदी आढळतात. तहानलेल्या खेचराला विसोबाने पाणी देऊ करणं हा त्यातला ठळकसा दृष्टांत. पण ही भावना केवळ एकतर्फी नाही. आपल्या धन्याच्या निधनाची चाहूल लागताच दारातलं श्वानसुद्धा पुढे ठेवलेल्या घासाला तोंडही लावत नाही असं आपण बरेचदा अनुभवतो. शब्दाला पारखं असलेलं हे मूक जनावर त्याच्या ठाई वसत असलेल्या अत्युच्च उदात्त भावनेचंच एक डोळ्यात भरणारं प्रतीक ठरतं. अशी चराचरामध्ये आढळणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपुलकी केवळ सजीवांपुरती नाही तर आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूबद्दल अशीच प्रेमभावना जागृत असणं म्हणजे सहृदयतेची परिसीमाच. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ईश्वरी अवताराठाई असलेली अनुकंपा. विटेवर उभ्या असलेल्या त्या पांडुरंगाची आपल्या मनावर कोरली गेलेली हीच प्रतिमा हा त्यातलाच एक नमुना म्हणता येईल. म्हणूनच अशा पूजनीय देवदेवतांची मूर्तिमंत रूपं केवळ आपल्या मनश्चक्षुसमोर प्रतिमा म्हणून कोरली न जाता जास्त खोलात जाऊन विचार केल्यास ती रूपं आपल्याला अंतर्बाह्य हेलावून टाकतात. याचंच तंतोतंत चित्र पुढील रचनेतून आपल्या डोळ्यासमोर उभं राहिल्याचं आपल्याला जाणवेल. विसावली वीट विठ्ठलाचे पायी विसावली वीट गोडी घे अवीट कैवल्याची गोडी घे अवीट कैवल्याची गोडी घे अवीट कैवल्याची. गिरिधराओठे सजलेला पावा गिरिधराओठे सजलेला पावा अंतरियोलावा अनुभवी अंतरियोलावा अनुभवी अनुभवी. विठ्ठलाचे पायी विसावली वीट गोडी घे वीट कैवल्याची गोडी घे वीट कैवल्याची. वाग्देवीचे कर फिरताच वीणा वाग्देवीचे कर फिरताच वीणा वाग्देवीचे कर कर फिरताच वीणा सुखावली जाणा अंतर्बाह्य सुखावली जाणा अंतर्बाह्य
अंतर्बाह्य विठ्ठलाचे पायी विसावली वीट, गोडी घे अवीट कैवल्याची, गोडी घे अवीट कैवल्याची. निर्जीवांना ऐसे लाभता देवत्व, निर्जीवांना ऐसे लाभता देवत्व. निर्जीवांना ऐसे लाभता देवत्व, ओशाळले आत्मतत्व मनुजाचे, ओशाळले आत्मतत्व मनुजाचे, मनुजाचे. विठ्ठलाचे पायी विसावली वीट, गोडी घे अवीट कैवल्याची, गोडी घे अवीट कैवल्याची, गोडी घे अवीट कैवल्याची. ज्या पृथ्वीतलावर मानवाचं अस्तित्व अनंत काळापासून आहे आणि ती सुद्धा तिच्या जन्मापासून एका विशिष्ट दिशेनं, विशिष्ट गतीनं आणि 23.5 अंशांनी काटकोनापासून पूर्वेकडे कललेल्या अवस्थेत फिरते आहे, हे वास्तव आपल्या पूर्ण परिचयाचं आहे. या भौगोलिक सत्यतेचा शोध मानवानं जरी आपल्या प्रगल्भ बुद्धीच्या द्वारे केला असला तरीसुद्धा ते तसं घडण्यामागे त्याचा स्वतःचा हात नव्हता, हेही निर्विवाद. मात्र या सत्य घटनेमागे एक अदृश्य प्रेरणादायक शक्ती असावी यावर महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईनचाही विश्वास होता, असा उल्लेख विश्वकोशात सुद्धा आढळतो. या अशा अदृश्य शक्तीविषयी नितांत आदर बाळगणं हेही मानवाच्या सत्सद्विवेक बुद्धीला योग्य वाटत आलं आहे. या विश्वासालाच श्रद्धा म्हणून संबोधलं जातं. म्हणूनच श्रद्धा आणि भक्ती यांचं अतूट असं नातं कायमचं विणलं गेलं आहे. अशी श्रद्धास्थानं नद्यांच्या काठी असल्यामुळे त्या क्षेत्रांना तीर्थक्षेत्र म्हणून संबोधलं जातं. त्यापैकी भूवैकुंठ असं प्रत्यक्ष श्री विठ्ठलाचं प्रिय क्षेत्र ते पंढरपूर. ते सश्रद्ध भाविकांना आदिकाळापासून पवित्र वाटत असावं, हा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो. 13व्या शतकात जन्माला आलेल्या ज्ञानराजांनी या भक्तिमार्गात नवीन आशय ओतून त्याला अधिक व्यापक आणि सखोल तत्वज्ञानाचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं. 17व्या शतकात जन्मलेल्या तुकोबांनी तीच विचारधारणा संयुक्तिक आहे असं वाटल्यामुळे प्रत्येक वद्य एकादशीला स्वतः देहूवरून आळंदीला यायचं, संजीवन समाधीच्या ठाई कीर्तन करायचं, ही जी प्रथा निर्माण केली ती त्यांनी मनोभावे आचरली आणि आजतागायत ती तशीच चालू आहे. प्रत्यक्ष विठ्ठलाचरणी जाऊन आपला आदरभाव प्रतिवर्षी व्यक्त करण्याच्या उदात्त हेतूनं देहू आळंदीच्या पालख्या पंढरपुरास जात राहिल्या आहेत. मानव मर्त्य असूनही ही परंपरा कशी जेती जागती राहिली आहे याचं चित्र या पुढील रचनेत आपल्याला ऐकायला आढळेल. देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा, देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा, विठू तुझ्या गावा निघालासे, विठू तुझ्या गावा निघालासे,
विठू तुझ्या गावा निघालासे, विठू तुझ्या गावा निघालासे. देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा, देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा. भक्तीची पालखी ज्ञानाच्या पादुका, झाले एकमेका सांगाती. भक्तीची पालखी ज्ञानाच्या पादुका, झाले एकमेका सांगाती. हे झाले एकमेका सांगाती. हे झाले एकमेका सांगाती. हे देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा, देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा. ज्येष्ठ आषाढाचे दाटले हे मेघ, ज्येष्ठ आषाढाचे दाटले हे मेघ. उमाळा वेग जाणावया, उमाळा वेग जाणावया. देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा, देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा. श्रद्धेची गंगा नित्यने मे वाहे, श्रद्धेची गंगा तुझ्या अंतरंगा स्पर्शू पाहे, तुझ्या अंतरंगा स्पर्शू पाहे. देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा, देहू आळंदीचा आनंदाचा ठेवा. विठू तुझ्या गावा निघालासे, विठू तुझ्या गावा निघालासे. विठू तुझ्या गावा निघालासे, विठू तुझ्या गावा निघालासे. विठू तुझ्या गावा निघालासे, विठू तुझ्या गावा निघालासे. मनुष्य जीवन नदीसारखंच प्रवाही असल्यामुळे नदीकाठचं वास्तव्य तिथल्या मानव समूहाला विशिष्ट विचारधारेद्वारे परंपरेचं रूप देत राहिल्याचं आपल्याला आढळतं. साहजिकच पाण्याला जीवन म्हणून का संबोधलं जावं याचा उलगडा अशा सखोल चिंतनातून आपल्या हाती लागू शकतो. या अनुषंगानं पाहू गेल्यास देहू आणि आळंदी ही इंद्रायणी नदी काठची तीर्थक्षेत्र अधिक ठळकपणे उठून दिसतात. कारण आपापल्या ठाई वेगवेगळ्या कालखंडात जन्मलेल्या दोन महान संतांचं जीवन इथं व्यतीत झाल्याचं भाग्य त्या नदीला अनुभवता आलंय. एका अर्थी त्या त्या गावच्या पाण्याचाच गुण जणू काही तेथे वास करणाऱ्या व्यक्तीतून समानत्वाने आढळून येत असल्याचं आपल्याला पुष्कळदा पाहण्यात येतं. त्याच दृष्टिकोनातून पाहू गेल्यास आळंदी आणि देहू इथं कित्येक शतकांच्या अंतराने जन्माला आलेल्या ज्ञानदेव तुकोबांसारख्या विभूतींच्या ठाई आढळणारं उदात्त विचारसरणीतलं साम्य हाही इंद्रायणीच्या पाण्याचाच प्रभाव म्हणणं एका अर्थी संयुक्तिक वाटतं. शिवाय आत्म्याच्या अमरत्वाविषयी ठाम असलेला आपला स्थायी भाव हेच सूचित करतो की प्रत्यक्षात जरी नाही तरी अनंतात विलीन झालेल्या माऊली आणि संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या आत्म्यांचं मनोमिलन घडवण्याचं भाग्य
इंद्रायणी नदीला लाभणं तितकंच समर्पक आणि उचित वाटल्याशिवाय राहत नाही. असा हा इंद्रायणी महिमा पुढील रचनेमध्ये व्यक्त झालेला आपल्याला अनुभवता येईल. देहुनी आळंदी सदैव आनंदी, देहुनी आळंदी सदैव आनंदी, मज लागी कौमुदी भासताती, मज लागी कौमुदी भासताती. देहुनी आळंदी सदैव आनंदी, देहुनी आळंदी सदैव आनंदी. इंद्रायणी जळ चंद्राहुनी शीतळ, इंद्रायणी जळ चंद्राहुनी शीतळ, अंतरी निर्मळ, अंतरी निर्मळ, सर्व काळ, सर्व काळ. देहुनी आळंदी सदैव आनंदी, देहुनी आळंदी सदैव आनंदी. भक्तीचे हे तीर्थ जोडोनी ही क्षेत्र, भक्तीचे हे तीर्थ जोडोनी ही क्षेत्र, अद्वैताचे पात्र जाहलेसे, अद्वैताचे पात्र जाहलेसे, जाहलेसे. देहुनी आळंदी सदैव आनंदी, देहुनी आळंदी सदैव आनंदी. तुकानी ज्ञानोबा, तुकानी ज्ञानोबा ऐशादो संताते, तुकानी ज्ञानोबा ऐशादो संताते, भेटवोनी दिगंताते धन्य झाली, भेटवोनी दिगंताते धन्य झाली, धन्य झाली. देहुनी आळंदी सदैव आनंदी, देहुनी आळंदी सदैव आनंदी, मज लागी कौमुदी भासताती, मज लागी कौमुदी भासताती. देहुनी आळंदी
सदैव आनंदी देहुनी आळंदी सदैव आनंदी देहुनी आळंदी सदैव आनंदी। जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती एकटीच येते आणि इहलोकीची यात्राही एकट्यानेच संपवते, परंतु तिचं इथलं वास्तव्य मात्र कधीच एकाकी नसतं। आजूबाजूच्या समाजाचा एक घटक म्हणून ती व्यक्ती आपलं जीवन व्यतीत करते। ज्याप्रमाणे कुठलेही दोन चेहरे आरशातल्या प्रतिबिंबाप्रमाणे समान नसतात, किंचित भिन्न असतातच, त्याप्रमाणे प्रत्येकाचे स्वभावही भिन्न असतात। तरीही अशा समाजात वावरताना सहजीवनाची नितांत आवश्यकता असते। एकमेकांचे प्रत्येक बाबतीत सूर जुळतीलच असं क्वचित घडतं, त्यामुळे काही प्रसंगी मतभेद होणं साहजिक आहे। आपला जीवन प्रवास अनेक अडीअडचणीतून आणि काट्याकुट्यातूनच जाणारा असतो, तरीही आपलं अस्तित्व टिकवताना फटकून वागणं कधीही गैरच ठरतं। एकमेकांना सांभाळून घेत आपल्या जीवनाची वाटचाल करणं ही एक कला आहे। प्रत्यक्ष संत शिरोमणी तुकोबाराय एक प्रपंची व्यक्ती होते, मात्र संसारी व्यक्तीनं जीवनातले टक्के टोणपे खाताना किती कौशल्यानं आणि कशा प्रकारे वाटचाल करावी ह्याविषयी स्वानुभवातून गोष्टी सांगेन युक्तीचा आचार अशी वृत्ती त्यांनी बाळगली होती। त्यातूनच त्यांना मिळालेलं विचारधन त्यांनी गाथेतून जतन करून ठेवलं। ते त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचे बोल आहेत, त्यामुळे गाथेचं फक्त वाचन म्हणजे अध्यात्म असा गैरसमज करून न घेता त्यातील अनुभवामृत प्रत्येकाला संसार सागरात तारून नेणारं ठरणार आहे। गाथेतील प्रत्येक वचनाला आपण अभंग असं संबोधलं आहे, ते समर्पकच आहे, कारण त्यातला प्रत्येक उपदेश भावी काळात सुद्धा ताजा टवटवीत राहणार आहे। दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग वृक्ष जीवनाला देतो वृक्ष जीवनाला देतो गोडी तो अभंग गोडी तो अभंग गोडी तो अभंग दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग। अपमान किती कसे सोसले गिळले अपमान किती कसे सोसले गिळले विपत्काली किती कदा पाय हे पोळले विपत्काली किती कदा पाय हे पोळले अशा क्षणी संकटाना मोडितो अभंग अशा क्षणी संकटाना मोडितो अभंग मोडितो अभंग दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग। मानभंगे असलो जरी का कधी मी अस्व
अस्वस्थ मानभंगे असलो जरी का, कधी मी अस्वस्थ अशांतीत ऐशा होतो सावली अश्वत्थ, अशांतीत ऐशा होतो सावली अश्वत्थ. आळंदीशी नाते माझे जोडितो अभंग, आळंदीशी नाते माझे जोडितो अभंग, जोडितो अभंग. दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग, दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग. विठ्ठलाचा नाम महिमा असे हा अपरंपार, विठ्ठलाचा नाम महिमा असे हा अपरंपार. असार संसारी दावे जीवनाचे सार, असार संसारी दावे जीवनाचे सार. भवबंधनाचे पाश तोडितो अभंग, भवबंधनाचे पाश तोडितो अभंग, तोडितो अभंग, तोडितो अभंग. दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग, दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग. वृक्ष जीवनाला देतो, वृक्ष जीवनाला देतो गोडितो अभंग, गोडितो अभंग, गोडितो अभंग. दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग, दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग, दुभंगल्या माझ्या जीवा जोडितो अभंग, जोडितो अभंग. नित्यनेमाने आणि भक्तिभावाने जी शतकानुशतके केली जाते आहे ती पंढरीची वारी. हा सोहळा किती काटेकोरपणे आणि स्वयंपूर्ण शिस्तीनं चालतो हे एकदा तरी याची देही याची डोळा जे कोणी पाहतील त्यांनाच ते नीटपणे अनुभवता येतं. ज्येष्ठवद्य सप्तमीला देहूवरून तुकोबांची पालखी निघते, ज्येष्ठवद्य अष्टमीला माऊलींची पालखी आळंदीतून निघते आणि तिथून प्रस्थान केल्यापासून पुणे मुक्कामानंतर वेगवेगळ्या वाटांनी 21 दिवसात हे सगळे वाखरी मुक्कामी पोचतात. आणि पुढेही आखीव रेखीव नियोजनाद्वारे आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये पोचतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि विठ्ठल मंदिरात प्रवेश करतात. ही सगळी वारी म्हणजे उत्कट श्रद्धाभावाचं जितं जागतं प्रतीक आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र आलेल्या भक्तजनांचा अथांग सागर या भूवैकुंठात विठ्ठलाच्या साक्षीनं जणू वैकुंठाचीच अनुभूती घेत असतो. तेव्हा तिथे दिसणारा प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत आहे. आणि अंतरीचा भाव चित्रित करणं हे आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा जमणारं नाही. ती प्रत्यक्ष अनुभवायचीच गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाची शिस्त आणि भक्ती इतकी चैतन्यदायी असते की सांसारिक अडचणी आणि खडतर प्रवास याचा त्रास याला मनात कधी थाराच नसतो. त्या सगळ्यांना ब्रह्मनाद ऐकू येत असतो. हे असं नादब्रह्म ज्याला गवसलं त्याला
स्वर्गसुख याहून वेगळं असेल असं वाटेनासं होतं. ज्याला डोळा भरून पाहायला भक्तवृंद जमलाय त्या विठ्ठलाला सुद्धा क्षणभर असं वाटत असावं की विटेवरून खाली उतरून यांच्या आनंदाला प्रेमभावानं प्रतिसाद द्यावा. असा हा नाद ब्रह्मरूपी सोहळा पुढील रचनेतून थोडा तरी आपल्याला प्रतीत व्हावा. कैवल्याचा प्रतिध्वनी दिंडीमध्ये दाटला. कैवल्याचा प्रतिध्वनी दिंडीमध्ये दाटला. चैतन्याच्या चांदण्याला सूरलाव कोठला. सूरलाव कोठला. कैवल्याचा प्रतिध्वनी दिंडीमध्ये दाटला. चैतन्याच्या चांदण्याला सूरलाव कोठला. सूरलाव कोठला. आज पंढरीची वाट भक्तिरसे नाली. आज पंढरीची वाट भक्तिरसे नाली. ऐहिकाच्या अंगाराचे धग शांत झाली. ऐहिकाच्या अंगाराचे धग शांत झाली. रोम रोमी विठुनामाचा नाद घोष साठला. नाद घोष साठला. कैवल्याचा प्रतिध्वनी दिंडीमध्ये दाटला. चैतन्याच्या चांदण्याला सूरलाव कोठला. सूरलाव कोठला. वाळवंटी साधकांचा सागर थांग. पर्वणीही पाहताना चंद्रभागा दंग. वाळवंटी साधकांचा सागर थांग. पर्वणीही पाहताना चंद्रभागा दंग. सोहळा हा स्वर्ग सुखाचा धरेवरी लोटला. धरेवरी लोटला. कैवल्याचा प्रतिध्वनी दिंडीमध्ये दाटला. चैतन्याच्या चांदण्याला सूरलाव कोठला. सूरलाव कोठला. भक्तगणनाद ब्रह्मी विसरले भान. भक्तगणनाद ब्रह्मी विसरले भान. भेदभाव सरतानुरले कुणी थोरसान. भेदभाव सरतानुरले कुणी थोरसान. ज्ञानियांचा राजा रमला सोडोनी विटेला. ज्ञानियांचा राजा रमला सोडोनी विटेला.
जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून प्रत्येक सजीवाला जावं लागणं जसं अटळ आहे, तसंच आपलं अस्तित्व असलेल्या या पृथ्वीला सुद्धा ते अनुभवावं लागणार आहे हे निश्चित. पृथ्वीच्या एकूण आयुष्याचं मोजमाप निश्चितपणे किंवा अचूकपणे करता येणं हे आजच्या प्रगत संगणक युगात मानवाला कदाचित शक्य होईलही, पण कधी ना कधी या पृथ्वीचा अंत होणार हेही सत्यच. मात्र हे भाकीत शास्त्रज्ञ नसलेल्या समर्थ रामदास स्वामींनी श्रीमद दासबोधामध्ये अत्यंत बारकाईनं सांगितलं आहे. ही गोष्ट जरी खरी तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ते दैववादी नव्हतेच, तर प्रत्येक प्राणीमात्रानं प्रयत्नांची कास धरावी हे बिंबवण्यासाठी आधी केलेच पाहिजे या सूत्रातून ते समाजाला उद्युक्त करत राहिले. त्यांचेच समकालीन असलेले संत श्रेष्ठ तुकोबाराय, त्यांची देखील पृथ्वीविषयी मनोधारणा अशीच होती. आजूबाजूच्या वस्तूच नव्हेत तर मानवाच्या तरल भावनासुद्धा अशाच भंग पावणाऱ्या असतात हे त्यांच्या वाणीतून आपल्याला प्रतीत होत राहतं. पण त्यांनी निर्मिलेले अभंग मात्र नावाप्रमाणेच चिरकाल टिकून राहतील. या तात्विक प्रणालीकडे शब्दशः विश्लेषणातून न बघता त्यातला मतितार्थ आपण लक्षात घ्यायला हवा. सारांश, मानवाला कल्याणाप्रत नेणारी त्यांची उदात्त विचारसरणी शाश्वत राहील असाच मौलिक बोध आपण यातून घ्यायला हवा. म्हणून पुढील रचनेचा धागा मुळात यातूनच गवसला असल्याचं आपल्या सहज ध्यानात येईल. भंगत नाही अभंग कधी भंगत नाही अभंग. काया भंगे धरणी भंगे कधी कधी तर मनही भंगे. काया भंगे धरणी भंगे कधी कधी तर मनही भंगे. परी इंद्रायणी डोही तरंगे खऱ्या भक्तीचा रंग. भंगत नाही अभंग कधी भंगत नाही अभंग. काच ही भंगे पाच ही भंगे कधी कधी तर हिरा ही भंगे. काच ही भंगे पाच ही भंगे कधी कधी तर हिरा ही भंगे. परी इंद्रायणी डोही तरंगे संचित अन सत्संग. भंगत नाही अभंग कधी भंगत नाही अभंग. आस ही भंगे श्वास ही भंगे कधी कधी विश्वास ही भंगे. आस ही भंगे श्वास ही भंगे कधी कधी विश्वास ही भंगे. परी प्रपंची तोची तरंगे तुकया समनिसंग. भंगत नाही अभंग कधी भंगत नाही अभंग.
विठू मानता एकच त्राता, तरुण जाते जीवन गाथा. विठू मानता एकच त्राता, तरुण जाते जीवन गाथा. श्वास श्वास क्षण क्षणात जिरती स्मरता पांडुरंग. श्वास श्वास क्षण क्षणात जिरती स्मरता पांडुरंग. भंगत नाही अभंग कधी, भंगत नाही अभंग. काया भंगे धरणी भंगे, कधी कधी तर मनही भंगे. काया भंगे धरणी भंगे, कधी कधी तर मनही भंगे. परी इंद्रायणी डोही तरंगे, खऱ्या भक्तीचा रंग. भंगत नाही अभंग कधी, भंगत नाही अभंग कधी. भंगत नाही अभंग कधी, भंगत नाही अभंग कधी. भंगत नाही अभंग. विविध रंग आणि रूप धारण करणारा निसर्ग आपल्यातली मरगळ हटवून चैतन्य जागृत करण्याला जणू काही आपल्या मदतीलाच धावून येऊ पाहत असतो. तांबडं फुटायची पहाटेची वेळ आणि पक्ष्यांची कर्णमधुर किलबिल रविराजाच्या आगमनाची चाहूल आपल्याला देतात आणि त्याला संगीताच्या सुरेल स्वरांची जोड अधिकच खुलवते. संत सज्जनांना ह्याची आंतरिक जाणीव असल्यामुळेच आजूबाजूचा समाज कार्यप्रवण कसा होईल याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असायचं. त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून मनाला ताजतवानं करणाऱ्या अनेक रचना, अनेक प्रकार आकाराला आले असल्याचं आपल्याला आढळतं. त्या सर्वांचा योग्य वापर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातल्या कामाचा शीण बाजूला सारायला फारच सहाय्यक ठरतो. संत जनाबाईंपासून सुरू झालेली जात्यावरची ओवी गेल्या शतकात सुद्धा पहाटे पहाटे कानावर यायची आणि तीही असंच प्रभातीचं चैतन्य आपल्यात ओतून जायची. आपल्याला जीवन देणाऱ्या अदृश्य शक्तीचं चिंतन असंच प्रातस्मरणीय असल्यानं कित्येक संतरचना या चिंतनाला उद्युक्त करतात. समूह गानातून आपल्या हातातील कार्य तडीस जावं आणि त्याचा क्षीणही वाटू नये इतकी अपार शक्ती या गायनात असल्याचं आपल्या सहज ध्यानात येतं. संत श्रेष्ठ तुकाराम आणि अभंग यांचं जसं एकरूप नातं आहे, तसं महात्मा कबीर आणि दोहे याही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या साऱ्या रचनांचं आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचं योगदान आहे हेच विशद करायचा प्रयत्न या पुढील रचनेतून केला आहे हे आपल्या लक्षात येईल. ओव्या अभंगनी दोहे मज लागिते संचित. ओव्या अभंगनी दोहे मज लागिते संचित. तया वीण मी वंचित इह लोकी. तया वीण मी वंचित इह लोकी. ओव्या अभंगनी दोहे मज लागिते संचित. ओव्या अभंगनी दोहे मज लागिते संचित. झुमझुम
ओठिये नित्य ओवी अंगांगासी वाट दावी चैतन्याची अंगांगासी वाट दावी चैतन्याची ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित एका एका भंगाची असीम वीट गोडी एका एका भंगाची असीम वीट गोडी साखतो ती थोडी थोडी अहर्निश साखतो ती थोडी थोडी अहर्निश ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित मौलिक हरेक दोहा दूर सारोनिया मोहा मौलिक हरेक दोहा दूर सारोनिया मोहा अंतर्यामी तेव तोहा नंदादीप अंतर्यामी तेव तोहा नंदादीप ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित तया वीण मी वंचित इहलोकी तया वीण मी वंचित इहलोकी ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित ओव्या अभंगनी दोहे मज लागीते संचित स्वहितासाठी झटणं ही मनोभावना तशी गैरवाजवी नसली तरी त्या प्रवृत्तीचा अतिरेक मात्र व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं बाधकच ठरतो. उलटपक्षी अवघे धरू सुपंथ या भावनेनं भारावून आपल्याबरोबर इतरही जनांचं कल्याण होण्याकडे कानाडोळा न करता कार्यरत राहणं अंतिमतः सर्वांच्याच भल्याचं ठरतं. यासाठी संकुचित वृत्ती न बाळगता सहकार म्हणजे सर्वोद्धार असा विशाल दृष्टिकोन ठेवणं अत्यंत जरूर असतं. अशा प्रकारे जे वागतात त्यांना आपण संत म्हणतो. या संत पदाला पोचलेल्यांच्याकडे समाज नेहमीच आदरभावाने पाहत असतो. वारकरी संप्रदायाचं आचरण करणारे याच भावनेनं भारले गेलेले असतात. ऐहिक ऐशाराम म्हणजे सुख आणि समाधान नाही ते जाणतात. त्यामुळे केवळ आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं हित हेच सर्वस्व ते मानत नाहीत. मानवहित या एका विशिष्ट उच्च ध्येयानं प्रेरित होऊन ते काही काळ एकाग्र चित्तानं विठ्ठल भक्तीवर आपलं लक्ष केंद्रित करतात. अशापैकीच एका भक्ताचा दृष्टिकोन तर इतका विशाल आहे की आत्मपरीक्षणातून तो स्वतःची पायरी ओळखतो आणि केवळ विठ्ठलाच्या दर्शनातच या जन्मीचं सार्थक सामावल्याचं पूर्णपणे जाणतो. मात्र त्या विठ्ठलाच्या पदस्पर्शाची पात्रता अंगी बाणायला ज्या सद्गुणांची जोपासना होण्याची त्याची आंतरिक श्रद्धा आहे
तिच्या प्राप्तीसाठी आणखी एका जन्मासाठी विठ्ठलाकडे तो साकडं घालतोय. असाच उदात्त विचार बाळगणाऱ्या साधकाचं चित्र या पुढील रचनेमध्ये व्यक्त झालेलं आपल्याला दिसेल. असो नित्यवास, पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास. हीच एक आस, हीच एक आस, ह्या जन्मीची पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास. चंद्रभागेचे हे जळ पवित्र निर्मळ, चंद्रभागेचे हे जळ पवित्र निर्मळ. स्पर्शतो दुर्मिळ, स्पर्शतो दुर्मिळ, सदा घडो पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास. हीच एक आस, हीच एक आस, ह्या जन्मीची पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास. दर्शनी सार्थकता सारी, पांडुरंग दर्शनी सार्थकता सारी. माझी मी पायरी ओळखीतो, माझी मी पायरी ओळखीतो. पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास. हीच एक आस, हीच एक आस, ह्या जन्मीची पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास. विठ्ठल रखुमाई चरण रजाने, विठ्ठल रखुमाई चरण रजाने. धन्य मी होणे भाळी नसे, धन्य मी होणे भाळी नसे. पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास. हीच एक आस,
हेच एक आस ह्या जन्मीची पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास तयांच्या स्पर्शाचा गाठावया दर्जा तयांच्या स्पर्शाचा गाठावया दर्जा जन्म द्यावा दुजा मागणे हे जन्म द्यावा दुजा मागणे हे मागणे हे पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास हेच एक आस हेच एक आस ह्या जन्मीची पंढरीच्या पायरीसी असो नित्यवास